आता वळूयात शरद पवारांच्या बातमीकडे। शरद पवार यांनी राज्यसभेवर जायला हवं अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। सुप्रिया ही शरद पवारांची मुलगी आहे। शरद पवारांच्या उमेदवारीच्या बाबतीत आपण चर्चा करू अशी भूमिका आता संजय राऊत घेताना दिसतात। जे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे। माझं काल संध्याकाळी बोलणं झालं नाही, त्याच्यामुळे भेट झाली का नाही माहिती, पण मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल। माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहे याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही। मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये। शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ। जर आपण महाविकास आघाडीचं जर तथ्य पाळलं आणि पाहिलं तर त्याच्यात जास्तीत जास्त ज्यांना सीट्स आहेत त्यांना पहिलं टर्न आलं पाहिजे, तो आमचा आहे। परत मी तुम्हाला सांगतो, हे जरी असलं लॉजिकली तरी दुसरी गोष्ट म्हणजे संजय राऊत जी असतील किंवा प्रियंका चतुर्वेदी जी असतील, आमचे 2 खासदार म्हणून, मी याच्यात नावं म्हणून नाही पाहते, व्यक्ती म्हणून पाहत नाहीये, 2 खासदार म्हणून पण राज्यसभेत इंडिया आघाडीत बाकीचे कोण आहेत कोण नाहीत मला माहित नाही, कोण वॉकआउट करतं कोण अदानी वगैरे ह्या सगळ्या विषयावर, पण आम्ही काँग्रेस बरोबर ठामपणे लढत आहोत। आमच्या सुद्धा लोकांची म्हणणं असंच आहे की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पण असं लोकांचं म्हणणं आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांचा, मी असेल जयंतराव असतील, आम्ही सुद्धा या बाबतीमध्ये महाविकास आघाडीची एकत्र बैठक करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतोय। आम्ही स्वतः काँग्रेसच्या असलेल्या प्रमुखांशी चर्चा करणार आहोत।